हाय डियर स्टुडंट्स. चला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण काल रेट ऑफ मेजर आपण बघितलं होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट ऑफ चेंज इन मेजर्स असं बघितलं होतं. तर रेट ऑफ मेजर असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपण जवळजवळ 12 एक्झाम्पल सॉल्व केले होते. त्यातलं 13 नंबरचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करायचं. मॅन ऑफ हाईट 2 मीटर walks at uniform speed of 6 kilometers per hour. A man of height 2 meters walks at uniform speed of 6 kilometers per hour away from the lamp post. Away from the lamp post. Suppose lamp post is this. मी तुम्हाला हिंट देतो. लॅम्प पोस्ट माझ्यासमोर लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये PDF आहे. आपला जो बुकमधला टेक्स्ट बुकचा PDF आहे तो आहे, तो मी रीड करतोय. तुम्ही लक्षात घ्या किंवा राईट डाऊन करा किंवा तुमच्याकडे PDF आहेच. अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम ए लॅम्प पोस्ट ऑफ 6 meters हाय. 6 meters हाय. O A, this is nothing but OA is a lamp post. 6 meter high, lamp post of 6 meter high. ओके, इथपर्यंत आलाय. आणि काय म्हटलं, फाइंड द रेट ॲट विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग असं सांगितलं. मॅन ऑफ हाईट वॉट, इथं 6 आहे, इथं 2 मीटर. बरोबर का. अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ॲट युनिफॉर्म. बरोबर आहे. इथं तुम्ही कन्सिडर करू शकता इवन इथं हा y असेल, हा x असेल, किंवा x आणि y कन्सिडर करा. हा x आहे, हा y आहे, वॉटेवर. आणि हा मॅन तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे. dx बाय dt तुम्हाला दिला dy बाय dt 6 किलोमीटर पर आवर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा राईट डाऊन कसा करायचा. x अपॉन 2 इज इक्वल टू x प्लस y अपॉन 6 मीटर आहे. त्याच्यापासून तुम्हाला काय फॉर्म करायचं आहे. 6x इज इक्वल टू 2x प्लस 2y, 4x इज इक्वल टू 2y, 4 dx बाय dt. x and y are with respect to t, time with respect to time आहे ते. dx by dt is equal to 2 dy by dt. 4 into dx by dt is equal to 2 into dy by dt is given 6. dx by dt is equal to 12 divided by 4, 3. सहसा तुमचा आन्सर येतात 3 किलोमीटर पर आवर. हा 6 किलोमीटर, 3 किलोमीटर पर आवर हा आहे तो करेक्ट आन्सर आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे आलं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे. असं तुम्ही राईट डाऊन करायचं. कसं राईट डाऊन करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल वरून सांगून देतो, लिहून देतो. अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक्स टुवर्ड्स ए लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर ॲट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच फर्स्ट ही शॅडो इज शॉर्टनिंग. बरोबर आहे का. मी शॅडो आहे ती शॉर्ट कधी होत असते, ज्यावेळी तो त्याच्या जवळ जातो. करेक्ट आहे ना. अशा पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. आणि हे सॉल्व करताना सॉरी जस्ट हे लक्षात आलं असेल तर घरी सॉल्व करा. मी नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देतो. अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक्स टुवर्ड ए लॅम्प पोस्ट. आपण हे लॅम्प पोस्ट असं कन्सिडर करू. लॅम्प पोस्ट, मॅन इज देअर. याची शॅडो पडायची असेल तर याच्या डोक्यावरून अशी येणार. ओके. हा O आहे, हा A आहे, हा B आहे. कन्सिडर करा हे मॅन हा लॅम्प पोस्ट आहे. लॅम्प पोस्ट ऑफ 4.5 मीटर. मॅन इज 1.5 मीटर. y आणखी हा x असं कन्सिडर करूया. बरोबर.
height of 4.5 lamp post and a man of height 1.5, correct, at the rate of 3 by 4 meter second, a man of height 4 walks towards the lamp, लॅम्प कडे हा असा यायला लागलाय, त्याची शॅडो मग काय होत असणार आहे, डिक्रीजिंग होत असणार आहे. अवे फ्रॉम म्हटला तर तो काय होते, वाढत जाते, बरोबर आहे का, लेंथनिंग वाढतं, लेंथनिंग म्हणतो त्याला, आणि याला शॉर्टनिंग असं म्हणतो. आणि आपल्याला पहिला क्वेश्चन तो होता, ही शॅडो इज अ शॉर्टनिंग. लिहायचं काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, सोल्युशन मध्ये पहिला तुम्ही हे तयार केलं, त्याच्यामध्ये लिहायचं ओए. ओए कोण आहे, ओए बी द लॅम्प पोस्ट, बी द लॅम्प पोस्ट, फुल स्टॉप. एम एन बी द मॅन, एम एन मॅन झाला. एम बी इज इक्वल टू एक्स, बी द लेंथ ऑफ शॅडो, length of shadow, and OM be the distance of the man from the lamp post, at the rate lamp post at time की, बरं का, लॅम्प पोस्ट ॲट टाइम की, काय दिला था, गिवन दॅट मॅन इज मूविंग towards the lamp post at the rate of 3 by 4 meter per second. ह्या सगळ्या गोष्टी इथं मांडल्या आपण, बरोबर आहे, 3 by 4 meter per second. म्हणजेच काय, x and y are functions of t. Hence dy by dt is equal to 3 by 4 meter per second. आता the rate at which shadow shortening, shadow is shortening is equal to dy by dt. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. बी काय आहे, बी इज द टिप ऑफ शॅडो, बी इज द टिप ऑफ शॅडो, बी द टिप ऑफ शॅडो is moving and it is distance of x plus y towards the lamp post, x plus y from the post. Therefore तुम्हाला माहिती आहे 10th मध्ये तुम्ही बघितलाय, बरोबर ना, x upon y is equal to 1.5 upon 4.5. म्हणजेच काय, x upon 1.5 is equal to y upon y, x plus y upon 4.5. Therefore cross multiplication 45x is equal to 15x plus 15y. 10 नी मल्टिप्लाय केला खाली, बरोबर ना, याला 10 नी मल्टिप्लाय केल्यामुळं 15 चा 45 झाला, म्हणजे हा असा, म्हणजे काय 45x minus 15x is equal to 15y. This is nothing but 30x is equal to 15y. Therefore x is equal to y, because dx by dt is given here. We want dy by dt.
30 dx by dt, dy by dt is given. 30 dx by dt is equal to 15 dy by dt. 30 into dx by dt is equal to 15 into dy by dt is equal to 3 by 4. dx by dt is equal to 15 into 3 upon 4 into 30. 15 twos are means 3 by 8 meter per second or 0.375 meter per second. Whatever, whichever you can have this one. म्हणजे तुम्हाला काय मिळाला बघा, हे सगळं लिहायचं. हे लिहिल्यानंतर तुम्हाला पाहिजे पहिल्यांदा द रेट ॲट विच शॅडो इज शॉर्टनिंग फर्स्ट. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे हिज शॅडो इज शॉर्टनिंग अँड देन द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग म्हणजे x प्लस वायची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. मग आपल्याला काय मिळालं इथं dy बाय dt दिलाय तुम्हाला, दॅट इज 3/4 मीटर पर सेकंड अँड बी इज द टिप ऑफ शॅडो. x प्लस वाय काढायचं आहे म्हणून मग इकडे काय x अपॉन 1.5 इज इक्वल टू x प्लस वाय अपॉन 4.5. 45x इज इक्वल टू 15x प्लस 15y म्हणजे 15 इकडे 45 इकडे. त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळाला 3/8 मीटर पर सेकंड शॉर्टनिंगचा. आणि नेक्स्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, मी इथंच देतो, जागा आहे आपल्याकडे. द रेट ॲट विच द टिप शॅडो इज है ना, शॅडो इज मुव्हिंग. तो काय असणार आहे डी बाय डी टी ऑफ एक्स प्लस वाय. हेच लिहायचं. द रेट ऑफ चेंज ऑफ टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग इज डी बाय डी टी ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे डी एक्स बाय डी टी प्लस डी वाय बाय डी टी. डी एक्स बाय डी टी काय आला 3/8 प्लस डी वाय बाय डी टी का आहे 3/4. वी हॅव टू मेक दिस 8. सो 3 प्लस 3 2 is 6 upon 8 is equal to 9/8 is equal to 8 ones are, that means 9 upon 8 meter per second or 1.125 meter per second. 0.375 meter per second or 1.125 meter per second means 3/8 meter per second or 9/8 meter per second. This is your answer for 14. 14 से क्लियर आन्सर आहे. लक्षात येतं का बघा, राईट डाऊन करून व्यवस्थित घेतला की तुमच्या हे समजून जाईल, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनेच तुमचा कोण आहे हा झाला 14. तर 13 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने राईट डाऊन करा इथंपर्यंत आणि तिथून पुढे तर तुम्हाला फक्त dx बाय dt काढायचा आहे. हा फक्त dx बाय dt काढायचा जो मी काढून दाखवला तुम्हाला. त्याच्यानंतर आहे 15. लॅडरची मी काही हिंट्स देतो आणि हिंट्स दिल्यानंतर तुम्हाला तो फाइंड आउट करायचा आहे. A ladder 10 meter long is leaning against a vertical wall. ही वॉल आहे, काय कन्सिडर करू एक्स, आणि ही लॅडर आहे. काय सांगितलंय अ लॅडर 10 मीटर लॉन्ग. अ लॅडर 10 मीटर लॉन्ग. इथं ओ घ्या, इथं ए घ्या, पी घ्या. ओ ए इज द वॉल. इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल at the rate of 1.2 meter per second, find how fast the top of the ladder is sliding down the wall. आता sliding down means decrease होणार. Sliding down the wall when the bottom is 6 meters away from the wall. Here let AB be the ladder where AB is equal to
10 meter. Let OA is equal to x, OA is equal to, and OB is equal to y. dy by dt. आता हे असं होऊन पडणार ना खाली, म्हणजे ह्याचंच लेंथ येणार ही अशी. म्हणजे काय होणार आहे, dy by dt is -12 -1/2 -1.2 meter per second. Therefore y is decreasing, that is dy by dt is negative. By Pythagoras तुम्ही फाइंड आउट करू शकता x square plus y square is equal to 10 square. And what is given here, x or y, 6 meter away from the wall. The bottom is 6 meters away from the wall. He y is equal to 6 given. X square plus 36 is equal to 100. X square is equal to 64. Therefore x is equal to 18. X is equal to 8 ala. The x is equal to 8 ala. X square plus y square is equal to 100. 2x plus 2y. X and y are differentiating with respect to t. Dx by dt plus 2y dy by dt is equal to 0. Therefore x dx by dt plus y dy by dt is equal to 0. x is equal to 8 है, y is equal to 6 है. बरोबर, तुम्हाला माहित असेल म्हणजे x काय झाला 8, dx by dt you have to find out. I think so. dx by dt you have to find out. Plus y 6, dy by dt, dy by dt minus 1.2 8 dx by dt is equal to 7.2. dx by dt is equal to 72 upon 10 into 1 by 8. dx by dt is equal to 9 by 10. dx by dt is equal to 0.9 meter per second is your answer. Actually मी तुम्हालाच देणार होतो सॉल्व करायला, पण ठीक आहे सॉल्व करून दिला मी. लक्षात घ्या OA OB, OA is nothing but the wall. You can write down here wall. This is nothing but a ladder and हा horizontal bottom आहे, बरोबर आहे. bottom 6 meter away from the wall असं सांगितलं म्हणून हा y is equal to 6 येतो. x माहित नाही पण dx by dt you have to find out. Let AB be the ladder. दिला आहे AB is equal to 10 meter, OA is equal to x and OB is equal to y. We had given that dy by dt is equal to minus 1.2 meter per second. Minus y because decline decrease होती है. मला असं ज्यावेळी येतो आणि काय होतो तो डिक्रीज होत असताना तिकडे दिलाय की लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल, डिक्रीजिंग मेथडमध्ये. आणि डिक्रीजिंग असल्यामुळे इथं मायनस येल्यामुळे हा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येतो. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. दिस इज नथिंग बट 91 wall and the horizontal way, these both are perpendicular to each other. That's why we have to use here Pythagoras theorem. By Pythagoras x square plus y square is equal to 10 square. X square plus we know that y is equal to 6 away from wall, है ना, ladder is away from wall. And तिथून मग 36 हा 64, x is equal to 8 आला. y already we know that y is equal to 6 here. इथं तयार घेतला कारण मग इथं लिहायचं आहे आपल्याला. x square plus y square is equal to 100, differentiating with respect to t, 2x dx by dt plus 2y dy by dt is equal to 0. x 2 रिमूव्ह केला आणि तो 0 तिकडे टाकला, कॉमन काढून तिकडे दिला. x dx by dt plus y dy by dt, 8 into dx by dt, x is nothing but 8 here and y 6, but dy by dt is minus 1.2. clear, that is minus 7.2 तिकडे गेला plus 7.2 झाला, 8 आला. 7.2 is nothing but 72 by 10 into 1 by 8, 8 9s, that means 9 by 10, 0.9 meter per second
the ladder is sliding down the wall per second, 0.9 meter per second. 16 numbers आहे, if water is poured into an inverted hollow cone whose semi-vertical angle is 30 degree, so that its depth measured along the axis increases at the rate 1 centimeter per second. Find the rate at which the volume of water increasing with the depth is 2 centimeter. जसा की लास्ट इयरला तुम्हाला सॅन्ड इज पोर्ड असं म्हटलं होतं, आणि सॅन्ड पोर ज्यावेळी केली जाते त्यावेळी तो वर्टिकल कोन मध्ये कन्वर्ट होतो, आणि त्याच्याशी हा निगडीत आहे. इथं दिलाय इफ वॉटर इज पोर्ड इन टू, बरोबर आहे ना. मग तो पण दिलाय की इन्व्हर्टेड ऑलो कोन आहे, इन्व्हर्टेड ऑलो कोन आहे, वो सेमी वर्टिकल अँगल इज 30 डिग्री, सो दॅट the depth measured along the axis increases at the rate of 1 centimeter per second. आता आपल्याला याचं फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा काय बघा, पहिल्यांदा वर्टिकल शेप मधला कोण आहे, कोण आहे, बरोबर आहे. वर्टिकल शेप मध्ये कोण आहे, this is the radius, this is line height, this is the depth, or we can say perpendicular height. If water is poured into an inverted hollow cone, बरोबर आहे, हा कोण आहे, हा O, A आणि जर B कन्सिडर करा, AB is equal to line height, line height, OA is equal to DEPTH, depth or perpendicular height of cone, height of cone, height of cone, inverted cone बरं का. आणि OB is equal to radius. What is given here? Now we have to know way to find out H. त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे, find the rate at which the volume of water increasing when the depth is 2 centimeter. H is given in the form of dH by dt. We have to find out. And what is given again? And that its depth increases at the rate of 1 centimeter per second. Given that the rate of change in depth, dH by dt is equal to, given that 1 centimeter per second. Now we have here, and what is given, semi vertical angle is, semi vertical angle is 30 degree. Therefore angle, इथं जर C दिला, angle OAC, measure angle OAC is equal to measure angle OAB is equal to 30 degree. म्हणजे हा 30 डिग्री झाला, ऑलरेडी 90 आहे, म्हणजे हा 60 होईल, बरोबर आहे. म्हणजे ट्रायंगल OAB is of 30 degree, 60 degree, 90 degree ट्रायंगल आहे ना. मग 30, 60, 90 नुसार काय करायचं, 30 अपोजिट साइड, 30 डिग्री अपोजिट साइड, अपोजिट साइड कोण आहे, R आहे. R is equal to 1/2 L, म्हणजे L is equal to twice R. This is first. Second, 60 opposite side, opposite side, 60 opposite side H, whereas H is equal to √3/2 L, √3/2 L, म्हणजे L is equal to 2/√3 H. L from 1 and 2. We want R in the form of H. That's why we have to do like this. Twice R is equal to 2/√3 H. R in the form of H. R is equal to 1/√3 H. This is third one. Now volume of cone. Now let V be the volume. Volume of cone. V is equal to 1/3 pi R square H.
Now V is equal to 1 by 3 pi into R, 1 by root 3 H whole bracket square into H. V is equal to 1 by 3 pi into 1 by 3 H cube, H square into H cube. V is equal to pi by 9 H cube. Differentiating with respect to T. Therefore, dV by dt is equal to pi by 9 3h square dh by dt. dV by dt is equal to 3 3s are 9 pi h square by 3 dh by dt. But we know that dh by dt is nothing but 1, and when depth is 2, they ask here find the rate at which the volume of water increases when the depth is 2 centimeter. 2 centimeter depth असतानाचा विचारलाय म्हणून you have to consider h is equal to 2 here, 2 square. dh by dt is nothing but 1 centimeter per second. 1 centimeter per second. Therefore, pi by 3 into 4, that is equal to 4 pi by 3 centimeter square per second. Sorry, centimeter cube per second is the final answer. The 16 number तुमचा काय आला? 4 pi by 3 centimeter cube per second. This is the end of this exercise. Now सी पुन्हा एकदा सांगतो, वर्टिकल इन्व्हर्टेड कोन आहे ज्याच्यामध्ये वॉटर पोर करतात आणि लेवल वाढती आहे, म्हणजे डेप्थ जी आहे ती एच कन्सिडर केली, एल विथ द स्लाइंट हाइट अँड आर विथ द रेडियस. देयरफॉर ए बी इज द स्लाइंट हाइट ऑफ कोन and OA is the depth, that is perpendicular height of the cone, and OB is the radius of that cone. See, given dh by dt is equal to 1 centimeter per second, and semi-vertical angle is 30 degree, means this 30, this 30, and this angle, this triangle will be of 30, 60 and 90 degree. Therefore, by using 30, 60, 90 opposite theorem, 30, 60, 90 triangle theorem, 30 opposite side which is R here, 30 opposite side which is R is equal to 1 by 2 into half into hypotenuse असतो, म्हणजे L इथं आहे, म्हणजे we can write this L in the form of R radius and L in the form of H, because 60 opposite side is H here, and on comparing these both 1 and 2, we have from 1 and 2 twice R is equal to 2 by root 3 H, R is equal to 1 by root 3 into H. R we have to write in the form of height, depth. Therefore, now the volume of the cone V is equal to 1 by 3 pi r square H. 1 by 3 as it is pi, R is nothing but 1 by root 3 H bracket square, 1 by 3 H square into H, that is H cube. Clear? Now, this will be V is equal to pi by 9 H cube. And differentiating with respect to T, we have dV by dt is equal to pi by 3. Why? Because 3 3s are 9. Pi by 3 H square dH by dt, and H is nothing but 2. We have to take the 2. Then we have to increasing rate, we have to find out that depth is 2. This is nothing but 4 pi by 3 centimeter cube per second. Now, what about velocity, acceleration and jerk? हे कशाची निगडीत आहे? व्हेइकलशी निगडीत आहे. मग व्हेइकलशी निगडीत आहे स्पीड असं आपण म्हणतो, व्हेलॉसिटी, बरोबर आहे ना. त्यासाठी काय डिस्प्लेसमेंट लागतं. तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात मूळचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो तोच आहे की जो PDF मध्ये दिला आहे ऑलरेडी. व्हेलॉसिटी, acceleration and jerk. समजा if s is equal to f of t, if s is equal to f of t, s is equal to f of t is the displacement function. This is nothing but the displacement function of a particle that moving along a straight line. बरोबर आहे, moving along a straight line. Then f dash of t म्हटलं तर काय होतं? s with respect to time म्हणजे ds by dt होईल, and ds by dt म्हणजेच काय? Displacement. S is the displacement with respect to time t. We can say other words, f dash of t is nothing but the velocity of the particle. This is nothing but velocity v, velocity of the particle.
पार्टिकल ॲट टाइम t, बरोबर आहे, वेलोसिटी ऑफ द पार्टिकल ॲट टाइम t विच इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू हिअर, बरोबर आहे, म्हणजे v इज इक्वल टू एफ डॅश ऑफ t, म्हणजे v इज इक्वल टू सरळ सरळ ds बाय dt होतो, किंवा त्यालाच आपण एफ डॅश ऑफ t असं म्हणू. नाव द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, जर v असेल रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी dv बाय dt आपण म्हणू, किंवा त्यालाच आपण सेकंड ऑर्डर d बाय dt ऑफ ds बाय dt म्हणजे d स्क्वेअर ds बाय dt स्क्वेअर इज नथिंग बट f डबल डॅश ऑफ t which is equal to acceleration which is known as a here, correct. A is equal to dv by dt or d square by dt square, बरोबर, म्हणजे त्याला a of t पण म्हणू शकता तुम्ही, a of t असं म्हणू शकता, म्हणजे a of t is equal to v dash of t dash आला आहे ना, v dash of t is equal to s डबल डॅश ऑफ t असं म्हणू शकतो, किंवा acceleration of t is equal to dv by dt हा d square s by dt स्क्वेअर असं म्हणतो आपण, विच इज ॲक्सलरेशन. आणि ॲक्सलरेट करत असताना मध्ये मध्ये आपल्याला बाय चेंजिंग, म्हणजे थोड्या वेळाने बरोबर एक गाडीला जर्क बसायला लागला आहे ना, जर्क असं आपण म्हणतो, हा शब्द वापरतो म्हणजे GRK, जर्क जो आहे, जर्क, हा जो जर्क आहे, जर्क इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज इन ॲक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ ॲक्सलरेशन म्हणजेच काय, a डॅश ऑफ t इज इक्वल टू d स्क्वेअर v बाय dt स्क्वेअर which is equal to d cube x by d cube s of by dt cube, which is known as a jerk, म्हणजे velocity, त्याच्यानंतर रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट दॅट इज velocity, आणि रेट ऑफ चेंज ऑफ velocity is nothing but acceleration, and rate of change of acceleration is nothing but jerk. Third order derivative of displacement is nothing but the jerk. आपण असं म्हणतो ना, व्हेकल मध्ये abrupt movement in a vehicle that is known as a jerk, बरोबर ना, which causes a jerk आपण असं म्हणतो. abrupt काय म्हणतात, ABRUPT abrupt movement, असं होतं ना, जर्क मीन्स अ सडन चेंज इन ॲक्सलरेशन असं म्हणतो आपण त्याला. जर्क म्हणजेच काय, सडन चेंज इन ॲक्सलरेशन, सडन चेंज इन ॲक्सलरेशन. याच्यावरचं एक एक्झाम्पल बघू आणि आपण मग या इकडे थांबूया. सडन चेंज इन ॲक्सलरेशन. आता जे ओल्ड बुक होते त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स होते. एक एक्झाम्पल असं होतं, द डिस्प्लेसमेंट ऑफ एस ऑफ ए पार्टिकल ॲट अ टाइम, द डिस्प्लेसमेंट ऑफ एस ऑफ ए पार्टिकल at a time t is given by s is equal to 2t cube minus 5t square, 2t cube minus 5t square plus 4t minus 3. Then find first one, the time when the acceleration is 14 feet per second square. The time म्हणजे तुम्हाला t फाइंड आउट करायचं. the time when the acceleration is 14 feet per second, 14 feet per second square, करेक्ट. आणि सेकंड आहे इथं t फाइंड आउट करायचं आहे. आणि आता म्हटलंय की the velocity and displacement at the time, the velocity and displacement at that time असेल, म्हणजे हा जो t मिळणार आहे त्याच्यावरून तुम्हाला velocity v पण काढायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट s पण काढायचं आहे. त्यावेळीची s ची व्हॅल्यू काढायची आणि v ची व्हॅल्यू काढायची. नाउ द डिस्प्लेसमेंट s is given by what, 2t cube minus 5t square plus 4t minus 3. When the acceleration is म्हणजे ds by dt is equal to 2 into t 3t square minus 5 into 2t plus 4 into 1 minus 0.
6t² minus 10t plus 4 सांगितलं. d2s by dt square, this is nothing but velocity and acceleration is here. d2s by dt square is equal to ds by dt हा 6t square आहे. अजूनही हा velocity आहे. dv by dt that is again a acceleration 12t, 6 to the 12t minus 10. The acceleration is given 14 feet. 14 is equal to 12t minus 10. इकडे आहे ना 24 होईल 12t, therefore t is equal to 2 seconds येणार. आता आपल्याला अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, velocity काढायची आहे. v is equal to 6t² minus 10t plus 4, that is ds by dt at t is equal to 2. 6 into 2 square 4 minus 10 into 2 plus 4, that is 24 minus 20 plus 4, 28 minus 4, that is 8 centimeter per second square. Centimeter per second म्हणजे ds by dt. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम फीट येतो ना, तर एस विथ आता v पाहिजे आपल्याला 8 फीट पर सेकंड आहे ना, सेंटीमीटर नाही होणार, 8 फीट पर सेकंड. आणि सेकंड क्वेश्चन हा सॉरी इथं लिहिलाय मी द वेलोसिटी डिस्प्लेसमेंट. आता s इज इक्वल टू काढायचा. s इज इक्वल टू 2 into 2 cube minus 5 into 2 square plus 4 into 2 minus 3. 2 cube 8, 8 to the 16 minus 2 4 20 plus 8 minus 3, 24 minus 23, that is 1. This is nothing but 1. आता acceleration येईल 14 feet per second square. पण विचारलंय तसं 1 feet हा कोण आहे, डिस्प्लेसमेंट आहे, आणि velocity आहे 8 feet per second आहे, 8 feet per second. लक्षात आलं. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स असतात आणि हे एक्झाम्पल्स तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व केलात की तुम्हाला पटपट आन्सर्स मिळू शकतात. ठीक आहे. तर अजून एक आहे त्याच्यामध्ये, द डिस्प्लेसमेंट ऑफ x of a particle at a time t is given by x is equal to 160t minus 16t square. Show that its velocity at t is equal to 1 and t is equal to 9 are equal in magnitude but opposite in sign. वाह. the law of displacement काय, s is equal to आपण घेऊया परत इथं. तेवढंच पुढे जातो आणि मागे येत असेल तर काय होतं बघायला, झिरो डिस्प्लेसमेंट आहे ना. डिस्टन्स कवर्ड बाय दॅट इज जेवढं जातो तेवढंच मागे येतो म्हणजे डबल ऑफ दॅट. म्हणजे आता बघा आपण एक्झाम्पल त्यांनी दिले काय, द डिस्प्लेसमेंट ऑफ एक्स ऑफ द पार्टिकल ॲट टाइम टी इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू 160t मायनस 16t स्क्वेअर. पुन्हा एकदा वाजता तुम्ही लिहून घेऊ शकता. द डिस्प्लेसमेंट ऑफ एक्स ऑफ ए पार्टिकल ॲट टाइम टी इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू 160t minus 16t square full stop. Show that its velocity at t is equal to 1 and t is equal to 9 are equal in magnitude but opposite in sign. 2 marks साठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. x is equal to लिहिला आपण dx by dt म्हणजे आपल्याला v मिळतो 160 minus 32t. त्यांनी काय सांगितलं आता की ॲट टाइम टी 1 आणि 9 टाकायचं. पहिला 1 टाका, v इज इक्वल टू dx by dt इज इक्वल टू ॲट 1 बरं का, t इज इक्वल टू 1 असतात. 160 minus 32, 160 minus 32 इज नथिंग बट 160 minus तुम्हाला तेच विचारायला 128 येतो, बरोबर आहे का. 128 and v is equal to dx by dt at t is equal to 9. 160 minus 32 into 9, 160 minus 288, 8 minus 0 8, 8 minus 6 2, 2 minus 1 1, minus greater sign. That means proof is here
अशा पद्धतीने हे प्रूफ होतं आणि तुम्ही या पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर आपण ॲप्रॉक्सिमेशनकडे बोलूयात. ॲप्रॉक्सिमेशन त्याच्यानंतर मग एक गोष्टी पुढे.